विश्व वरिष्ठ नागरिक दिवस के अवसर पर ओसरी प्रोडक्शंस 65 वर्ष से अधिक आयु के वरिष्ठ नागरिकों के लिए अनोखा फैशन शो आयोजित कर रहा है। इस पहल का उद्देश्य बुजुर्गों के आत्मविश्वास, सम्मान और जीवन के उत्साह को नई पहचान देना है। विश्व वरिष्ठ नागरिक दिवस के उपलक्ष्य में ओसरी प्रोडक्शंस द्वारा 20 अगस्त को 65 वर्ष से अधिक आयु के वरिष्ठ नागरिकों के लिए विशेष फैशन शो का आयोजन किया जाएगा। इस अनोखी पहल का उद्देश्य बुजुर्गों के चेहरे पर मुस्कान लाना, उनका आत्मविश्वास बढ़ाना और समाज में उनके सम्मान को नई पहचान देना है। कार्यक्रम में भाग लेने के लिए पूर्व पंजीकरण अनिवार्य है, जबकि चयन के बाद प्रतिभागियों के लिए 5 अगस्त से रिहर्सल्स शुरू होंगी। आयोजकों का कहना है कि ये केवल फैशन शो ही नहीं, बल्कि वरिष्ठ नागरिकों के अनुभव, व्यक्तित्व और जीवन के उत्साह का उत्सव होगा। शहराचा आपला एक हॅपीनेस इंडेक्स असतो की शहरातली माणसं किती सुखी समाधानी आहेत आणि ही शहरातली माणसं सुखी समाधानी जेवढी असतील तेवढं आपला शहरामध्ये क्राईम कमी होईल आणि लोकांचा एक आनंद आणि उत्साह जगण्याचा वाढेल। यासाठी वर्ल्ड सिनियर सिटीजन डेचं औचित्य साधून सिनियर सिटीजनचा एक फॅशन शो 20 तारखेला घेतो। त्यासाठी हे आव्हान आहे की तुमच्या घरच्या म्हाताऱ्या लोकांना, आईबाबांना, आजी आजोबांना किंवा आजूबाजूला कोणी जर म्हातारे असेल त्यांना इथे पाठवा। 20 दिवसाचं त्यांचं प्रशिक्षण असेल आणि प्रशिक्षणानंतर 20 तारखेला त्यांना रॅम्प हेच सांगितलं मी आधी की आपल्या शहराचा एक हॅपीनेस इंडेक्स असतो। शहर सुखी, समाधानी, आनंदी कसं असतं तर नुसतं दाल चावल रोटी सब्जी किंवा अन्न वस्त्र निवारा हीच एक गोष्ट नसते, तर त्याच्यामागे तुमच्या शहरामध्ये सांस्कृतिक वातावरण कसं आहे, की एखादा कार्यक्रम पाहिल्याने तुम्हाला आनंद कसा मिळतो। मग ते गाण्याचे कार्यक्रम असतात, नाटक असतं, सिनेमा असतो, त्यामधलाच एक कार्यक्रम आहे आणि ही जबाबदारी आपल्या प्रत्येक नागपूरच्या नागरिकाची आहे आणि ते नागरिक आपण आहोतच। मागच्या वर्षी नव्हतं, जवळपास 12-13 वर्षापूर्वी हे आयोजन केलं होतं, त्यानंतर आत्ता करतोय कारण लोकांना वेळ मिळत नाही। पण म्हटलं वेळ मिळत नाही कारण नसतं, आपण केलं तर सगळं बरोबर होतं आणि तेव्हा जवळपास 125 लोकांच्या वर लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं, 20 लोकांना फायनलिस्टमध्ये। त्याचा वयोगट जो आहे तो 65 आणि त्याच्यावर असा आहे। जरी सिनियर सिटीजन्सचं वय 60 असलं तरी 65 प्लस लोकांना। क्रायटेरिया असं काही नाही, त्यांना छान चालता यावं, चालणं बोलता यावं, कुठल्याही प्रकारची एन्झायटी मनामध्ये नसावी, नाही तर मग हायपरटेन्शनचा त्रास होऊन मागच्या एक प्रॉब्लेम झाला होता आणि छान उत्साहात सहभागी व्हा। आणि याच्या थ्रू मला घरच्यांना संदेश द्यायचा किंवा इनफॅक्ट मागच्या वर्षी आम्हाला वेळी तो अनुभव आला की घरची मंडळी जास्त खुश होती, त्यांना ते 20 दिवस इथे पाठवणं, तयार करणं, त्यांचा मेकअप करून देणं, यासाठी सगळी मंडळी उत्साहानं आली होती। आणि त्याच्यामध्ये प्राइजेस भरपूर आहेत। आता काय काय प्राइजेस आहेत अजून माझ्याकडे लिस्ट आलेली नाही, पण एक हे आहे की बाबा हे सगळं झाल्यानंतर जे विनर कपल असेल त्यांना आम्ही ओपन गाडीमध्ये बसून पूर्ण नागपूरचं फेरफटका। आणि हा सिनियर सिटीजन्सचा फॅशन शो जो आहे तो 20 तारखेला होता, 20 ऑगस्टला। 21 ऑगस्टला वर्ल्ड सिनियर सिटीजन डे आहे, त्याच्या पूर्वसंध्येला साई सभागृह शंकरनगरला।